अनधिकृत बांधकामांचा विषय बदलापूरमध्ये पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे। नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। माननीय उच्च न्यायालयाने कुळगाव बदलापूर नगर परिषदेला अनधिकृत बांधकामांच्या विषयी जे आहे ते फटकारलेला आहे। तर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं असताना देखील कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन काय करतंय असा सवाल माननीय उच्च न्यायालयाने विचारला। आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा वरती नगर परिषदेमध्ये गेलो आणि जे कार्यकारी अभियंता आहेत सुमित ओमळे यांच्यासोबत संवाद साधला, तेव्हा त्यांनी सांगितलं की मध्यंतरी आचारसंहिता लागली, निवडणुकीची कामं होती, त्यामुळे अधिकारी व्यस्त होते आणि ही कारवाई जेव्हा करायची असते तेव्हा काही कालावधी जो आहे तो जे बांधकाम आहे त्यांना द्यायचा असतो। तसं आपण कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून 30 दिवसांचा कालावधी सर्व जे हे गाळेधारक आहेत ज्यांचं हे अनधिकृत बांधकाम आहे त्यांना दिला असल्याचं कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वतीने जे सुमित सर आहेत त्यांनी सांगितलं। परंतु शहरामध्ये कुठे कुठे अनधिकृत बांधकाम आहे, कोणती यादी कुळगाव बदलापूर नगर परिषदेने माननीय उच्च न्यायालयाकडे सादर केलेली ती संपूर्ण यादी आम्ही आपल्याला वाचून कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या प्रशासनाला माननीय उच्च न्यायालयाने फटकारल्याच्या नंतर कुळगाव बदलापूर नगर परिषद ऍक्शन मोडमध्ये येणार का आणि या अनधिकृत बांधकामांवरती कारवाई होणार का, तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।